बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य घालणं प्रकरण प्राप्त 3 अर्जांबाबत आता पालिकेने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। 18 ते 29 ऑगस्ट दरम्यान हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना आता आवाहन करण्यात आलंय। पालिकेच्या संकेतस्थळावर 3ही अर्ज उपलब्ध आहेत। लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। दादर कबूतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मीन भन्साळी अँड कंपनी आणि पल्लवी पाटील ॲनिमल अँड बर्ड्स राईट्स ॲक्टिव्हिस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झालेत। दक्षिण महापालिका कार्यालयातील कार्यकारी आरोग्य अधिकारी दालनात सूचना व हरकत देता येणार आहे। लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना नोंदवता येणार। पालिकेच्या संकेतस्थळावर 3ही अर्ज उपलब्ध आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून आता मुंबईकरांना आवाहन करण्यात आलंय। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय 3 अर्जांबाबत आता पालिकेने हरकती आणि सूचना मागवल्यात, काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते तेच असे होते की तुम्ही विरोधातली बाजू देखील ऐकायला हवी आणि ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही हरकती मागवा, दोन्हीकडनं हरकती मागवा। जे सपोर्टिव्ह आहेत त्यांच्याकडनंही हरकती आल्या पाहिजेत आणि जे विरोधात आहेत त्यांच्याकडनंही हरकती आल्या पाहिजेत। अशा पद्धतीचे ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी करा, अशा महापालिकेला आदेश दिले होते उच्च न्यायालयाने। आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर आरिफ यांनी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार आता महापालिकेने 18 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अशा पद्धतीच्या हरकती नोंदवू शकता असे सांगितले होते। त्यानुसार पल्लवी पाटील ज्या याचिकाकर्त्या होत्या स्वतः, तसंच त्या पक्षीप्रेमी प्राणीप्रेमी आहेत, त्यांनी एक आपली बाजूची म्हणजे जे कबूतरखाने चालू ठेवा या संदर्भातलं एक म्हणणं जे आहे ते पालिकेकडे मांडलं। त्याच पद्धतीने कबूतरखाना ट्रस्टनी देखील त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि यास्मीन भन्साळी यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे। त्यामुळे 3 अर्ज जे आहेत ते महापालिकेला सध्या प्राप्त झालेले आहेत, जे कबूतरखाना चालू ठेवावा यासाठी केलेले आहेत। त्याचबरोबर विरोधातले अर्ज देखील दाखल करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या महापालिकेने आता नागरिकांना दिलेल्या आहेत। त्यामुळे त्यासाठी त्यांनी 18 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत त्यांनी तारीख दिलेली आहे आणि या तारखेमध्येच तुम्हाला या हरकती नोंदवायच्या। त्यामुळे कबूतरखान्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात, ज्यांना खरंच कबुतरांचा त्रास होतोय, ज्या पद्धतीने हा त्रास होतोय, त्यांनी ती आपली जी हरकत आहे ती नोंदवावी असं आवाहन देखील मराठी एकीकरण समितीकडनं देखील करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। त्यासाठी गोवर्धन देशमुख जे आहेत मराठी एकीकरण समितीचे, ते देखील सक्रिय आहेत आणि त्यांनी सगळ्या या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या संपूर्ण मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती त्यांनी लोकशाहीशी बोलताना दिलेली आहे। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुख्य